नमस्कार. माझे नाव अनन्य विकास कंद. माझ्या शाळेचे नाव ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी. मी आत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या कथेचे नाव आहे थोर अश्रू. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या विलास जात असे. संध्याकाळी आंघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी सारे संपले व मी आईला हाका मारू लागलो. आई, ए आई, अंग पुस माझे, पाणी सारे संपले, थंडी लागते मला. अगं आई, लवकर अंग पुस, मी ओरडू लागले. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फारसे झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशी. एखादे जुनेरे मुलाचा अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, श्याम, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे तळवे पुस. तळवेरे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, नीट टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओचा, मी हट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस, कोणास ठाऊक. ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडीच ते त्यावेळेस बदलता येणार होते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुशी आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहे, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तुपुस्तीही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळाच. ते थोर अश्रू या जगात दिसत नाही. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर सारे येऊन रडतात. हे तर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते. मीराबाईंनी म्हटले आहे, असुवन जल सिंच सिंच प्रेम वेली बोई. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वर भक्तीची वेल मी वाढवली आहे. हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. धन्यवाद.